रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील सुंदर आणि प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या सुखी, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करते. तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला नेहमी साथ देण्याचं आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये रक्षाबंधन कधी आहे, भावाला राखी बांधताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेमकी पूजा कशी करायची, भावाला कसे ओवाळावे, कोणत्या हातात राखी बांधायची आहे आणि शुभ मुहूर्त कोणता आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यावर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 मध्ये शुक्रवार या दिवशी आलेले आहे. श्रावण पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होते, तर 28 ऑगस्ट रोजी 9:48 समाप्त होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. तर सकाळी 6:19 पासून सकाळी 9:48 पर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. बघा, 28 तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 6:19 पासून तर सकाळी 9:48 पर्यंत राखी बांधण्याचा शुभ काळ आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र सूर्योदयापूर्वी समाप्त झालेला आहे. त्यामुळे 28 ऑगस्टच्या दिवशी भद्रामुळे राखी बांधण्याची कुठलीही अडचण नाही. त्यानंतर राहू काळ सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 या वेळेत राखी बांधायची नाही. या वेळेत राहू काळ आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, राहू काळ कोणत्या वेळेत आहे, तर सकाळी 10:46 पासून ते दुपारी 12:22 पर्यंत राहू काळ असणार आहे. आपल्याला या दिवशी या काळामध्ये राखी बांधायची नाही. एवढा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण शुभ मुहूर्त जो आहे तो म्हणजे 6:30 ते 9:45 पर्यंत आहे. फक्त सकाळी 11:15 ते 12:30 या वेळेत राखी बांधायची नाही. या व्यतिरिक्त कधीही दिवसभरामध्ये तुम्ही राखी बांधू शकता. बघा, आता पाहूया भावाला राखी बांधण्यासाठी पूजेचं जे ताट आहे, जी थाळी आहे, ती कशी तयार करायची. पूजेच्या ताटामध्ये आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तो कणकेचा घ्या किंवा निरंजन देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा, ताटामध्ये सुपारी असावी आणि सोनं असावं. सोनं म्हणून तुम्ही हातातली अंगठी घेऊ शकता, कुठलंही सोनं तुम्ही घेऊ शकता. आपल्याला ओवाळण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पैसे घेतले जातात, तर हे पैसे आपल्याला ओवाळण्यासाठी घ्यायचे नाही. त्यानंतर गंध, अक्षदा आणि फुले ताटामध्ये असावी, राखी ताटामध्ये असावी. ह्या गोष्टी आपल्याला ओवाळण्यासाठी ताटामध्ये घ्यायच्या आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर भावाला औक्षणासाठी पाटावरती बसायचं आहे. भावाचे तोंड पूर्वे किंवा पश्चिमेला असावे. बघा, सर्वप्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा, त्यावर अक्षदा लावाव्यात. अक्षदा लावताना मनामध्ये अशी भावना ठेवावी की माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावे, त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याच्यावर सदैव देवाची कृपा राहावी. त्यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना राखीच्या 3 गाठ आपल्याला मारायच्या आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून 3 गाठ आपल्याला राखी बांधल्यानंतर मारायचे आहे. बघा, त्यानंतर भावाला मिठाई भरवावी. त्यानंतर भावाचे औक्षण करायचे आहे. औक्षण करताना निरंजन किंवा आरतीचे ताट घेऊन भावाच्या समोरून आरती ओवाळावी. आपल्या घरातील परंपरेनुसार आरती किती वेळा आणि कोणत्या पद्धतीने करायची आहे हे तुम्ही ठरवू शकता. बघा, आरती ओवाळताना म्हणायचे आहे, माझ्या भावाला उत्तम आरोग्य मिळू दे, त्याचे आयुष्य सुखी आणि आनंदी होऊ दे, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि त्याच्यावर सदैव श्री गणपती बाप्पांची, भगवान शिवशंकरांची, श्री स्वामी समर्थांची आणि आपल्या
कुलदैवताची कृपा राहू दे अशा प्रकारे मनापासून प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधायची आहे. आणि बघा, महत्त्वाची सूचना म्हणजे परत एकदा सांगते, आपल्याला भद्रकाळ जो आहे 28 ऑगस्टला सूर्योदयापूर्वी संपणार आहे. म्हणून 28 ऑगस्टची सकाळ ही भद्रमुक्त आहे. पण राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे 6:28 ते 9:48 हा शुभ मुहूर्त आहे. पण हा खूप सकाळी आहे, त्यामुळे काहींना या सकाळी ओवाळायला जमणार नाही. त्यांनी दुपारी 12:30 नंतर दिवसभर कधीही ओवाळू शकता. राहू काळ जो आहे तो सकाळी 10:46 सुरू होणार आहे, तर दुपारी 12:22 राहू काळ असणार आहे. हा जो राहू काळ आहे, हा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभर भावाला कधीही राखी बांधू शकता. फक्त 10:46 ते दुपारी 12:22 आपल्याला भावाला राखी बांधायची नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा, चंद्रग्रहण देखील या दिवशी 28 ऑगस्टला आलेले आहे. पण हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतातून दिसणार नाही, म्हणून सुतक लागू होत नाही. त्यामुळे ही चंद्रग्रहण कोणीही पाळायचे नाही. बघा, अशा प्रकारे आपल्याला भावाला राखी बांधायची आहे. शुभ मुहूर्त देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. कोणती वेळ आपल्याला टाळायची आहे ते देखील सांगितलं आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्तिरंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.